नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केलेली असेल तर महिलांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये आणि सीझरसाठी 20,000 रुपये एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, या योजनेचा अर्ज कसा भरायचा, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम. जर तुमचा क्लेम हा नवीन असेल तर न्यू क्लेम या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. जर तुमचा क्लेम त्रुटीमध्ये पडलेला असेल तर तुम्ही अपडेट क्लेमसुद्धा करू शकता. माझा नवीनच क्लेम आहे म्हणून मी न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. टाकल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक वगैरे काहीही करायची नाही आहे. डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपली संपूर्ण प्रोफाईल ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे, तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे, अन्यथा आपल्याला क्लेम करता येणार नाही आहे. मी स्क्रोल करून घेतो. ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सिलेक्ट स्कीम कॅटेगरी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला स्कीम निवडून घ्यायची आहे की आपली कोणती स्कीम आहे. शैक्षणिक कल्याण योजना आहे, आरोग्य कल्याण योजना आहे, आर्थिक कल्याण योजना आहे की सामाजिक कल्याण योजना आहे. आपली आरोग्य कल्याण योजना स्कीम आहे म्हणून मी आरोग्य कल्याण योजना स्कीम सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट स्कीम या ठिकाणी H01 ही स्कीम निवडून घ्यायची आहे. नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये आणि सीझरसाठी 20,000 रुपये. ही स्कीम निवडल्यानंतर ह्या ठिकाणी ॲप्लिकेंट चाइल्ड डिटेल्स टाकून घ्यायची आहे. आपल्या लेकराची डिटेल टाकून घ्यायची आहे. ह्या ठिकाणी लेकराचं नाव ॲड करायला विसरू नका. त्यांचं बर्थ सर्टिफिकेट देऊन तुम्ही नाव ॲड करू शकता. आधार कार्ड नसले तरी चालेल. मी ह्या ठिकाणी ॲड केलेलं आहे म्हणून मी नाव सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जेंडर ह्या ठिकाणी मी आधार नंबर नाही टाकलेला आहे, कारण की आधार नंबर हा आलेला नाही आहे. त्यानंतर जेंडर, त्यानंतर ह्या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ, त्यानंतर प्रस्तुतीचे ठिकाण की आपली डिलिव्हरी घरी झाली की हॉस्पिटलमध्ये झाली. माझी हॉस्पिटलमध्ये झाली म्हणून मी हॉस्पिटल सिलेक्ट करून घेतो. ह्या ठिकाणी हॉस्पिटलचं नाव, हॉस्पिटलचा ॲड्रेस, ह्या ठिकाणी डिलिव्हरीचा प्रकार, आपली डिलिव्हरी कशी झाली ते सिलेक्ट करून घ्या. नॉर्मल झाली की सीझर झाली. या ठिकाणी नॉर्मल आहे म्हणून मी नॉर्मल सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जन्म प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रकार, आपल्याला जन्म प्रमाणपत्र कोणी दिलं तर महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका. मला महानगरपालिकेनं दिलं होतं म्हणून मी महानगरपालिका सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जन्म प्रमाणपत्र जारी करणाऱ्याचे नाव, या ठिकाणी मला महानगरपालिकेनं दिलं होतं म्हणून मी माझ्या महानगरपालिकेचं नाव टाकून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. ह्या ठिकाणी आपल्याला चाइल्ड बर्थ सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे, जे की आपल्याला महानगरपालिकेनं दिलं होतं. मी अपलोड करून घेतो. त्यानंतर आपल्याला 2 नंबरला आपल्याला डिस्चार्ज कार्ड अपलोड करायचं आहे, जे की आपल्याला हॉस्पिटलनं दिलं होतं. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड अपलोड करायचं आहे. राशन कार्डमध्ये पती पत्नीचे नाव असणे आवश्यक आहे. लेकराचे नाव नसले तरी चालेल. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी यस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्हिजिटिंग डेट, ज्या दिवशी आपल्याला लेबर कार्ड ऑफिसला व्हिजिट द्यायची आहे ती तारीख ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी तारीख सिलेक्ट करून घेतो. या ठिकाणी जानेवारी महिना संपूर्ण फुल आहे, मी नेक्स्ट करतो. त्यानंतर हे फेब्रुवारी महिनासुद्धा फुल आहे, तर ह्या ठिकाणी मला मार्चची तारीख मिळालेली आहे, मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला या तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन लेबर कार्ड ऑफिसला व्हिजिट करायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला रिफ्रेश वगैरे बॅक जायचं नाही आहे, थोडा वेट करायचा आहे। या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपलं अपॉइंटमेंट लेटर ओपन झालेलं आहे। या ठिकाणी योजना बघू शकता H01 आणि लाभाची रक्कम बघू शकता 15,000 रुपये। या ठिकाणी ह्या लेटरची प्रिंटसुद्धा आपल्याला काढून सोबत घेऊन जायची आहे। या लेटरसोबत आपल्याला जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केले होते, बर्थ सर्टिफिकेट, डिस्चार्ज कार्ड, राशन कार्ड, संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला लेबर कार्ड ऑफिसला जाऊन या तारखेला व्हिजिट करायची आहे, जी तारीख आपण सिलेक्ट केली होती। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।